माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे। 3 दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले, त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत। महिला, युवा युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत। जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे। आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केले। 33 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत। शेतकऱ्यांना मदत केली आहे। माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते। शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि 0% व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे, हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले। जनसन्मान यात्रा शुरू की है और उसका सब प्रोग्राम हमारे पार्टी के प्रेसिडेंट सुनील तटकरे जी और बाकी साथियों ने तय किया है। आज से शुरुआत है। पूरे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा कॉन्स्टिट्यूंसी में हम जाने की कोशिश करने वाले हैं और उसमें अभी हम महायुति में काम करते हैं। हम गवर्नमेंट में हैं। गवर्नमेंट में क्या क्या नया योजना हमने लोगों के लिए लाया है उसके बारे में हम लोगों को बताएंगे। गवर्नमेंट में जाने के बाद जो भी अच्छे डिसीजन समाज के लिए है, महाराष्ट्र के लिए है, महाराष्ट्र के लोगों के लिए है, फार्मर्स के लिए है। येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय माऊलींची आहे। या निवडणुकीत त्यांचे काम महत्त्वाचे आहे। आपला मुलगा, आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू, असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले। आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही, आम्ही सत्तेत सहभागी झालो कारण त्यातून लोकोपयोगी विकास कामे करता येतात। आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करू शकलो नसतो, पण आज सत्तेत आहे म्हणून तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज माफी केली, मोफत 3 सिलेंडर देत आहोत, हे मी सत्तेत आहे म्हणून करू शकलो। आमची प्रशासनावर पकड असल्यामुळे आम्ही काम करू शकतो, हेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले। सर्व जाती धर्माचे हे सरकार आहे। चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आहेत। आता खोट्या नाट्या गोष्टींना बळी पडू नका। जे लोकसभेत झाले ते विसरून विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी हाक अजित पवार यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना घातली। तुम्हाला 2 महिन्याचे पैसे जुलै आणि ऑगस्टचे उद्याच्या 17 तारखेला तुमच्या अकाउंटला येतील। 17 तारखेला काही ठिकाणी फॉर्म भरायला गडबड झाली आहे आणि त्या पैशांची व्यवस्था केलेली आहे। काही काळजी करू नका। असं दर 2 महिन्याला 3-3 हजार रुपये आम्ही देणार, म्हणजे महिन्याला 3,000। जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले। दिंडोरी येथील सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। या जनसन्मान यात्रेचे प्रास्ताविक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले। या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।